शाळेतले शिक्षक असतात, शाळेतल्या आठवणी असतात, त्या अजूनही आहेत तुम्हाला? आठवतात शिक्षकांची नावं? हो आठवतात. आम्ही सांगा. जसं आमचे वर्ग शिक्षक होते, कोण हो? गावड मॅडम होत्या, अरे वा. परत उपासनी सर होते. कुठली शाळा तुमची? ज्ञान मंदिर विद्यालय. ज्ञान. ऐकतील आज तर किती बरं वाटेल त्यांना. इतक्या वर्षांनी विद्यार्थी आपल्याला विसरला नाही असं वाटेल. आमच्या मॅडमही इथे राहतात, बॅक साईडला रेडेकर मॅडम आहेत. अच्छा, त्या पण होत्या? त्या अजूनही त्या शाळेत शिकवतात आणि इथे राहतात आमच्या पाठीमध्ये. वा वा वा. तुमच्याकडे तुम्हाला शिक्षक आठवतात? हो आठवतात. कोण कोण? सपकाळ मॅडम. कुठली शाळा? सुशीला देवी देशमुख. सुशीला देवी देशमुख. देशमुख विद्यालय. हा, कुठल्या कुठल्या होत्या तुम्हाला शिकवायला मॅडम? पाटील मॅडम होत्या, हा. सरदार सर होते, हा. गौण सर, ओके. चव्हाण मॅडम. अरे वा. पीटीला कोण होते? पीटीला स्वामी मॅडम. स्वामी मॅडम पीटीला. हा. सो मग तुम्हाला मैदानात आवडायचं की वर्गात आवडायचं? दोन्ही पण, मैदानात पण आणि तुमचे पीटीचे सर कोण? आमचे पीटीचे सर जावळे सर आहेत हां. आणि अजून एक सर आहेत, पण ते आता लक्षात नाही ना. बरं बरं. आम्हाला पण आज पीटीच्या सरांची नावं सांगावीशी वाटत आहेत. हां. पवार सर होते, टीपी पवार सर आणि उपाध्ये सर. अच्छा. सांगितलं तुमच्यामुळे मला सुद्धा माझ्या सरांची आठवण आली. मी खूप लाडका होतो शाळेत. तुम्ही? मी शांतच होतो, काय जास्त मस्ती नाही काय नाही, त्याच्यामुळे. तुम्ही म्हणून म्हणजे काही मस्ती करायची नाहीत म्हणून तुम्ही का लाडके मी होते? शांतच होते, काही जास्त हे नाही. हो नाही. शिक्षकांना पण तुमचं नाव आठवतं? हो आठवतं. माझे सुद्धा बरेच शिक्षक मला आठवतात. आता त्या आमच्या आम्ही त्यांना ढोलम मॅडम म्हणायचो. आता त्या सुद्धा कुठेतरी बाहेर असतात. मला तर सगळ्या गोष्टी आठवतात. आमच्या त्या एक मॅडम होत्या, तारके मॅडम. त्या असं ना शिक्षा द्यायच्या, बोटामध्ये पेन्सिल ठेवायच्या आणि बोट दाबायच्या. तेव्हा त्यांचा राग यायचा, पण आता खूप आवडतं. आता तुमचे एपिसोड रोज बघत असतील ते तुमचे सर्व किती शिक्षक. बरं वाटेल की नाही? तुमच्या शिक्षा अशा काही वेगळ्या होत्या का? क्लासला होते, आमच्या क्लासला सूर्यवंशी सर होते. हा. क्लासला जायची, मग जर पाठांतर वगैरे नाही केलं तर मग आम्हाला छड्या मारायच्या खूप. अशी जाड छडी मारायची? छडी मारायची. पण या शिक्षकांच्या म्हणजे मी तर म्हणेन शिक्षक म्हणण्यापेक्षा गुरुजी असं म्हणेन. त्या गुरुजी आणि या बाई यांची जी शिक्षा होती ना, ती शिक्षा, त्या शिक्षेच्या वेदना कधी झाल्या नाहीत, पण त्या शिक्षेमुळे मनावरती संस्कार खूप झाले असं मला वाटतं. आणि एकदा झालेली चूक पुन्हा होऊ नये यासाठी आपण सगळे दक्ष झालो, हो की नाही? शिक्षकांचं खूप योगदान असतं. आणि तुम्हाला मला विचारायचं आहे, तुम्ही इकडे तुम्ही तिकडे कसे भेटले? तळ्यावर? नाही. मग माझ्या आत्याचे मिस्टर आणि त्यांचे भाऊ ते दोघे आले होते घरी. विचारपूस केली, चांगलं स्थळ आहे वगैरे विचारलं, नाव वगैरे सर्व, गाव वगैरे. मग मी होकार दिला 2 दिवसाने. हो का? हो. लगेच होकार दिला? नाही, यांच्याकडून होकार आला, मग नंतर मी 2 दिवसाने होकार तुम्ही का दिला. आधी होकार दिला? आमचं बघणं वगैरे झालं, काय, कुठे? यांच्याच घरी झालं. तुम्ही गेले होते? हा, आम्ही सर्व फॅमिली, मम्मी व्हेरी गुड. पप्पा कुठे वगैरे गेले होते? तिकडे? त्यांच्या घरी गेलेलो यवतला. मग तिथे बघण्याचा कार्यक्रम वगैरे झाला. 2 दिवसांनी मग सर्व विचारावं लागले, काय मुलगी पसंत आहे का, काय प्रॉब्लेम नाही. म्हटलं सर्व ठीक आहे, तेव्हा पसंत होकार दिला. त्याच्यानंतर त्यांच्याकडून पण reply आला. 2 दिवसाने होकार दिला. बरं, या घरातलं सगळं माहिती आहे तुम्हाला? हो. नक्की? हो. वरती ना दोऱ्या बांधल्या आहेत, ते किती आहे? 2 नक्की विचार करा. बघा, परत एकदा एकच चान्स मिळणार आहे तुम्हाला. आता तुम्ही आधी या दोघांबद्दल आम्हाला सांगा. बोला आजी, तुम्ही बोला. सुप्रिया हे खेळकर आहे, मनमिळावू आहे, बर. प्रेमळ पण आहे. अरे वा वा वा. काय थोडक्यात सांगितलं, हो की नाही? म्हणजे गोष्टीतली आजी कसं गोष्ट सांगते ना, तसं सांगितलं. सुप्रिया ही खूप प्रेमळ आहे आणि खरं सांगायला पाहिजे तर ही खूप कमी वयात माझी खूप छान मैत्रीण झालेली आहे. आणि हिला उत्तम स्वयंपाकही करता येतो. आम्ही दोघं मिळून आमच्या घरी खूप मस्त धमाल करतो, पार्टी करतो, वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करतो. ते कळतच आहे. नाही नाही, चेहऱ्यावरच्या प्रसन्न हास्यानेच कळलं मला. बोला, अजून कोण बोलणार? केदार बद्दल म्हणजे आपण ज्यावेळेस 10 वाक्य बोलू त्यावेळेस केदार एखादं वाक्य बोलतात. इतके शांत आहेत. म्हणजे इतके शांत आहेत. तुमच्या 3 अपेक्षा यांच्याकडनं सांगा. पहिलं म्हणजे लवकरात लवकर PhD संपावं त्यांचं. काय हो? लवकरात लवकर ते काय जेवणाचं ताट 5 मिनिटात उठा ताटावरून असं नाही, त्याला वेळ लागतोय. जरा लवकर संपवा. दुसरं ते संपलं की एक मस्त फॉरेन ट्रिपला जायचंय, नाही तर सेटलमेंट फॉरेनला एकतर जाऊया. आयुष्यात माझ्या नंतरही चालेल. शांत शांत मी काही गडबड म्हणता करत ना, नाहीये. त्यांना बोलणं त्यांचं हळूहळू बंद व्हायला लागलं. 3री अपेक्षा.
काहीतरी सात्विक करायचं आहे. सात्विक म्हणजे जे नेचरला चांगलं असेल वगैरे तसं त्यांच्याकडे ह्याच्यामध्ये पोटेन्शियल खूप आहे तसं करण्यासारखं. सो अशी अपेक्षा आहे त्यांच्याकडून. काय हो? काही नाही. अज्ञमन्न हो नाही एवढंच. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. पहिलं म्हणजे थोडीशी शिस्त आली पाहिजे, कारण कधी कधी डिसिप्लिन नाही राहत. म्हणजे दिवसभराच्या शेड्यूलमध्ये जे माझी अपेक्षा आहे. वरती खाली होतात. मला सांगा, घर आहे की शाळा आहे हो? बरं ठीक आहे, आता काय बघा, ही अपेक्षा कशी काय मला नाही वाटत पूर्ण होईल. एक दिवस जे काय शॉपिंगला गेलात ना दोघी, ते वेगवेगळ्या मार्गाने ते त्याच्यावरनं चाललेलं आहे सगळं बोलणं. दुसरी अपेक्षा. दुसरी खर्चावर लगाम पाहिजे. तिन्ही गोष्टी एकाच गोष्टीशी लिंक आहे. आणि तिसरी अपेक्षा, या दोन्ही मिळवल्या म्हणजे तिसरी आलीच की. आणि आणखीन काही नाही वेगळी अपेक्षा. शुभेच्छा तुम्हाला. आणि आता बरं, त्यांचं घरात असतं म्हणजे सहकार्य किंवा मदत हो, करणं? खूप असतं. हं, आहे, खूप मदत असतं. करतात. हो, खूप कारण या असतं. पुढच्या खेळामध्ये आपण 2 मिनिटाची वेळ देणार आणि 2 मिनिटामध्ये ज्या वस्तू सांगणार त्या वस्तू ते आणून देतात का, इथे ठेवतात का, आणि या 3ही बक्षिसं वहिनींना मिळवून देणार का, ते आपण बघणार आहोत. वेळ सुरू झाली. माझा मोबाईल. 10 सेकंद झाली. कोकम आमसूल तिकडे आहेत शेवटी. कोकम आमसूल कोकम आमसूल. कुठले, गोव्यातले? मिळत नसेल तर सरबत आण कोकमचं. असं कसं काय चालेल? नाही आमसूल घे, तिकडे कोपऱ्यात आहेत. 30 सेकंद झाली. 1.5 मिनिट राहिले. शेंगदाणे वरच्या कप्प्यात आहेत, मधल्या वरच्या कप्प्यात. बेबीकॉर्न ह्याच्या फ्रीजमध्ये. हा, शेंगदाणे. एका वेळी एक आणायचं, इथे ठेवायचं. हा. बेबीकॉर्न फ्रीजमध्ये. वरती 40 सेकंद झाली. आणि आय कार्ड नाही, हेअर ड्रायर माझ्या कपाटात आहे, पलीकडच्या. हा, वरतीच आहे. त्या लग्नाला किती वर्ष झाली? 4. एवढं? ते 2 एकत्र आहे. 2 घ्या. काय पडलं. काहीतरी पाडलं, सोडलं काहीतरी. सोडलं. लवकर पुढची वस्तू. माझ्या बांगड्या. 30 सेकंद राहिलेली कोकम आमसूल तिकडे बाहेरच दिसत आहेत बघ, वरती. बाहेर आहेत बघ, शेवटच्या ह्याला मधल्या ह्याच्यामध्ये आहेत बघ बाहेर. काला खट्टा आहे. काय मिळेल ते उचलून तिथं नाही, आणतायत ते. फर्स्ट ह्याच्यामध्ये तिकडे. सांगा कुठे ते पटकन. फर्स्ट ह्याच्यामध्ये ते ओपन मध्येच आहे बघ, डब्यात ओपन डब्यातच आहे. 20 सेकंद राहिलेली आहे. वरती ओपन डब्यात आहे. तिथं नाही, मधल्या ह्याच्यामध्ये ओपन छोट्याशा डब्यात आहे. प्लास्टिकचा. अजून काय आहे का? हेअरबँड. सांगा काय? नाही, हे नाही. हे काय? तिथंच आहे बघ. हा, आमसूल मिळालं. 10, 9, माझा मुंगडा. खा हे काय? रवा रवा ते खा वाजतायत. असं खात बसतोय. रवा. अजून 10, नंतर 9, माझा आय कार्ड. 8, एक्सटेन्शन बोर्ड 7, काहीतरी आय कार्ड. 6, 5, एक्सटेन्शन 2, एक्सटेन्शन. 1. वेळ संपली. बरं, मला जरा काय आणलंय सांगा तुम्ही. नाही, त्यांना सांगा. बेबीकॉर्न, 1, हेअर ड्रायर, 2, आय कार्ड, 3, बांगड्या, 4, आमसोलं, 5, मोबाईल, 6, रवा, 7, शेंगदाणे. 8. एक वस्तू राहिली. पहिल्या 3 वस्तूंसाठी वहिनी ही चिंचपेटी तुम्हाला मिळाली. अभिनंदन. थँक्यू. झी मराठीकडून हे मोत्याचे झुमके. वडील म्हणजे हॉकिन्स प्रेशर कुकरमध्ये कामाला होते. म्हणजे तुम्हाला प्रेशर कुकरची सवय आहे लहानपणा. पण वहिनींचा स्वभाव कुकर सारखा आहे. मुलगी बघितली ती सुद्धा पहिली नाही, 18वी.